दोन विषयांवर संवाद साधण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत। याच्यातला पहिला विषय प्रधानमंत्री पीक विमा योजना। आपण बघितलं असेल की पाठीमागच्या काळामध्ये बीड पॅटर्न की ज्याच्यामध्ये विमा कंपन्यांना जास्तीत जास्त 10% नफा घेण्याची मुभा आणि त्या रकमेच्या पेक्षा जास्ती नुकसान जर विमा कंपन्यांना द्यावं लागलं तर 10% नुकसान पण देण्याची जबाबदारी विमा कंपन्यांवर आणि नफा जर जास्ती झाला तर 10% नफा कंपन्यांना, उर्वरित रक्कम शासनाकडे जमा आणि नुकसान जर झालं तर 10% नुकसान विमा कंपन्या देतील आणि त्याच्यापेक्षा जास्ती जर रकमेची आवश्यकता असेल तर सरकार ती रक्कम देऊन शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई त्या ठिकाणी देईल। त्याच्यासोबतच आपल्या सर्वांना ठाऊक आहे की 1 रुपयामध्ये पीक विमा, मला वाटतं की हा क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने त्या ठिकाणी केला होता। जिथपर्यंत आपल्या नाशिक जिल्ह्याचा विषय आहे तर साधारणपणे 5.5 लाख शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग त्या ठिकाणी घेतला होता आणि नाशिक जिल्ह्याच्या पाठीमागच्या वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसान झालं होतं तर पीक कापणी प्रयोगाच्या नंतर मागच्या 3 वर्षाच्या सरासरी उत्पन्नापेक्षा उत्पन्न कमी आल्यामुळे पूर्ण नुकसान भरपाई देणं विमा कंपन्यांना बंधनकारक असतं आणि त्या नियमाच्या आधारावर साधारणपणे 884 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना शेतकरी बांधवांना नुकसान भरपाईपोटी देणं त्या ठिकाणी आकडेवारी समोर आलेली आहे आणि जवळपास 90-95% रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे। पहिल्या टप्प्यातलं जे काही नुकसान भरपाई असते 25%, तर ती नुकसान भरपाई पण याच्यामध्ये कन्सिडर केली जाते आणि मग अशा पद्धतीने 884 कोटी रुपये आपल्या नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 90-95% रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे। आपल्या मालेगावचा जिथपर्यंत विषय आहे तर नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याची आकडेवारी आपल्या समोर आहे आणि ह्या 884 कोटीमधून 163 कोटी रुपये आपल्या मालेगाव तालुक्याच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी विमा कंपन्यांना देणं निश्चित आहे आणि याचंही जवळपास 90-95% रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावर त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेली आहे। तर मला वाटतं की आपण सर्वांनी या संदर्भामध्ये वेळोवेळी पाठपुरावा केलेला होता आणि एक पद्धतीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण सगळ्यांनी केलेलं होतं आणि एक चांगला दिलासा या पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांचं जे काही नुकसान झालं होतं त्याच्या नुकसानीच्या भरपाईपोटी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट जी काही मागच्या 4 दिवसापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली, त्या बैठकीमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 कार्यान्वित करण्याच्या संदर्भातला निर्णय कॅबिनेटने संपन्न केला। नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
ज्याला आपण पोकरा योजना बोलतो, आपल्याला माहिती आहे की तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना, म्हणजे मागच्या टर्मला ही योजना आणण्यात आलेली होती. जागतिक बँकेचं कर्ज घेऊन, फायनान्स घेऊन त्या ठिकाणी सुमारे 6,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मागच्या टर्मला 6 वर्षाच्यासाठी राबवणं निश्चित करण्यात आलेलं होतं. आणि त्याप्रमाणे मागची 6 वर्ष मला वाटतं की 5,147 गावांना या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलासा देण्यात आलेला होता. या योजनेमध्ये कोण शेतकरी बांधवांना शेततळं करायचं असेल, फळबाग लागवड करायची असेल, ड्रीप करायचं असेल, ज्या काही यंत्रांची आवश्यकता असेल, ज्या काही वेगवेगळ्या शेतकरी बांधवांच्यासाठीच्या योजना आहेत, याची प्रभावी अंमलबजावणी या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते. टप्पा 1 नियोजित काळानुसार संपन्न झाला. नियोजित कालावधीमध्ये नियोजित खर्च पण त्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या या योजनेवर त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये कृषी विभागाची जबाबदारी आपल्या मालेगाववर जी काही देण्यात आलेली होती आणि त्या काळामध्ये आपण सर्वांनी पाठपुरावा करून वर्ल्ड बँकेचं मान्यता घेऊन आपल्या मालेगाव तालुक्याचा समावेश त्या ठिकाणी केलेला होता. आणि साधारणपणे 1 वर्षभर या योजनेची अंमलबजावणी आपल्या तालुक्यामध्ये संपन्न झालेली होती. आता टप्पा क्रमांक 2 कार्यान्वित करत असताना टप्पा 1 मधली जी काही गावं होती ती गावं त्या ठिकाणी त्या बँकेच्या नियमानुसारच वगळण्यात आलेली होती. आणि म्हणून मालेगाव तालुका पण जे काही 1 वर्षाचा कालावधी होता तो रेकॉर्डवर आलेला असल्यामुळे मालेगाव तालुका पण त्या ठिकाणी वंचित राहील की काय, पहिल्या यादीमध्ये जी काही बँकेच्या माध्यमातून यादी झाली होती तर त्याच्यात मालेगाव तालुका नव्हता. आणि मग ही वस्तुस्थिती की मालेगाव तालुक्याला फक्त 1च वर्षाचा कालावधी मिळालेला आहे, ही वस्तुस्थिती माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निदर्शनास आपण मालेगावच्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आणून दिली. आणि मला सांगायला आनंद होतो की साधारणपणे टप्पा 2 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा आत्ताच्या घडीला जे काही 21 जिल्ह्यांमध्ये 21 जिल्ह्यांचे काही गावांमध्ये ही जी काही योजना राबवली जाणार आहे तर याचा शासन निर्णय 14 ऑक्टोबर 2024ला जो निर्गमित करण्यात आलेला आहे त्या निर्णयामध्ये शासनाने निर्णय करीत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीचा संदर्भ देऊन आणि मंत्रिमंडळाच्या त्या बैठकीमध्ये प्रकल्पाचा टप्पा 1 मध्ये समाविष्ट असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील सर्व गावांना प्रकल्पाच्या टप्पा 2 मध्ये समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. अशा प्रकारचा शासन निर्णय मुद्दा क्रमांक 2 त्या ठिकाणी मंत्रिमंडळाने निर्णय केला. आणि त्याच्या आधारावर मालेगाव तालुक्याच्या सर्व गावांचा समावेश नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 पोकरा योजनेमध्ये आपल्या मालेगाव तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. मला वाटतं की पुढच्या 6 वर्षाच्यासाठी ही एक आनंदाची भेट आपल्या मालेगाव तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्यासाठी त्या ठिकाणी निश्चितपणे आहे.
या योजनेच्या माध्यमातून मागच्या 1 वर्षाच्या फक्त कालावधीमध्ये साधारणतः 6,000 पेक्षा जास्ती शेतकऱ्यांना कोणी शेणनेट केले, कोणी ड्रीप केलं आहे, कोणी शेततळे केले आणि खूप चांगला रिझल्ट 1 वर्षाच्या कालावधीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मालेगावच्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी दिला होता। आणि पुढच्या 6 वर्षाच्यासाठी ही योजना असल्यामुळे पुढचे 6 वर्ष आपल्या मालेगावच्या शेतकऱ्यांना निश्चितपणे मला वाटतं की ह्या योजनेचा चांगला फायदा त्या ठिकाणी होणार आहे। 6,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प पुढची 6 वर्ष महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या हितार्थ राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी केला। आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब आणि कृषी मंत्री माननीय मुंडे साहेब यांचं मी आभार व्यक्त करतो। मालेगाव तालुक्याच्या काही भागामध्ये ढगफुटीसारखे पाऊस झाले, काही ठिकाणी कॅनॉल तुटले, रस्त्यांची नासधूस झाली आणि म्हणून ज्या ज्या भागामध्ये शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्याचं तातडीने पंचनामे करण्याची सूचना करण्यात आलेली आहे। बऱ्यापैकी पंचनामे पण पूर्ण करण्यात आलेले आहेत आणि एकंदरीत अतिवृष्टीमुळे ज्या भागामध्ये शेतकरी बांधवांच्या पिकांचं नुकसान होईल त्या भागामध्ये पंचनामे करून शासन पातळीवर अहवाल पाठवा अशा प्रकारचे स्टँडिंग ऑर्डर्स महाराष्ट्र शासनाने त्या ठिकाणी दिलेले आहेत। शासकीय जमिनींवर 2011च्या पूर्वी जे नागरिक झोपडे घरं करून राहत होती त्या घरांची जागा त्यांच्या नावावर झाली पाहिजे। सर्वांसाठी घरे या शासन निर्णयानुसार आपल्या मालेगावच्या बऱ्याच ज्या काही वस्त्या होत्या त्या वस्त्यांचे त्या घरांची जागा त्या नियमांमध्ये बसणाऱ्या लाभार्थ्यांच्या नावावर ते सिटी सर्वेचे उतारे देऊन काल कार्यक्रम संपन्न झाला। मला वाटतं 2,5-3 हजार लोकांना त्या जागेचे सिटी सर्वेचे उतारे त्या कुटुंबाच्या नावावर देण्यात आलेले आहेत। उर्वरित वस्त्यांचेही कामं त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत। त्या भागातले नकाशे तयार करणं, 2011च्या पूर्वीचा रहिवास असलेला पुरावा गोळा करून या पात्र लाभार्थ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचं आता ते घर आणि ती जागा त्यांच्या नावावर त्या ठिकाणी करून देण्यात आलेली आहे। मला वाटतं की यामुळे ते जे काही घरामध्ये राहणारी कुटुंब आहेत तर येणाऱ्या काळामध्ये कुठे कर्ज काढायचं असेल, नवीन घर बांधायचं असेल, घरांच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याचा त्यांना निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होणार आहे। सर हिंदी में का महायुतीच्या जागेंच्या संदर्भामध्ये जवळपास 80% जागेंच्या संदर्भातले प्रश्न सुटलेले आहेत। 20% काही जागेंच्या संदर्भातली चर्चा प्रगतीपथावर आहे। मला वाटतं की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय बसतील आणि त्याही जागेंच्या संदर्भामध्ये अतिशय हसत खेळत आनंदाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी ते जागा वाटप होईल। शेवटी महायुतीचा निकष आहे की तिथला लोकप्रतिनिधी महायुतीचा निवडून आला पाहिजे आणि म्हणून जसं मी आता बोललो की महाराष्ट्राचे शेतकरी बांधव असतील, महिला भगिनी असतील, विद्यार्थी वर्ग असेल, कामगार असतील, लहानातला लहान समाज असेल, सर्व आनंदी आहेत
आणि ते आशीर्वाद देण्याच्यासाठी तत्पर आहेत, वाट पाहत आहेत. कालच माननीय निवडणूक आयोगाने आपला कार्यक्रम घोषित केलेला आहे आणि मतदानाच्या दिवसाची आता मतदार राजा वाट पाहतो आहे. आणि मला विश्वास आहे की परत एकदा या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये केलेली कामं, लावलेले निर्णय, झालेली अंमलबजावणी यामुळे परत एकदा महायुतीचं सरकार या राज्यामध्ये येईल आणि भगवा झेंडा फडकेल. सर, नांदगाव तालुक्यामध्ये बुजलो कुटुंब सक्रिय. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.